नमस्कार मित्रांनो, मी CN साखरे. आपण पाहत आहात स्ट्रिक्टली टॅक्स अँड फायनान्स. आज आहे आपला डे 7 वीकली समरी प्लस क्वेश्चन अँड आन्सर. मित्रांनो, या पूर्ण आठवड्यात आपण अकाउंटिंगची बेसिक टू प्रॅक्टिकल जर्नी GST प्लस टॅलीची स्ट्रॉंग फाउंडेशन शिकलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डे 1 ते डे 6 चा कंप्लीट रिकॅप, कॉमन मिस्टेक्स आणि तुमचे रिअल क्वेश्चन्स, क्लिअर आन्सर्स हे सगळं पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वीकली समरी. डे 1 बेसिक्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे बिझनेसची लँग्वेज आहे. प्रॉफिट, लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज हे सगळं अकाउंटिंग शिवाय कळूच शकत नाही. डे 2 अकाउंटिंग टर्म्स. ॲसेट्स, लायबिलिटीज, कॅपिटल, एक्सपेन्सेस, इन्कम हे टर्म्स नीट समजले नाहीत तर पुढचं अकाउंटिंग कधीच स्ट्रॉंग होत नाही. डे 3 लेजर अँड ग्रुप्स. लेजर म्हणजे इंडिपेंडेंट अकाउंट आणि ग्रुप म्हणजे कॅटेगरी. लेजर प्लस ग्रुप स्ट्रॉंग इज इक्वल टू टॅली 50% इझी. डे 4 जर्नल एंट्रीज. ट्रान्झॅक्शन इज इक्वल टू डेबिट प्लस क्रेडिट. जर्नल एंट्री ही अकाउंटिंगची फाउंडेशन आहे. इथे गोंधळ झाला तर लेजर, ट्रायल बॅलन्स, टॅली सगळं चुकतं. डे 5 GST ॲक्टिवेशन. टॅलीमध्ये GST इनेबल कसं करायचं, कंपनी, स्टेट, रजिस्ट्रेशन टाईप हे सगळं प्रॅक्टिकल पाहिलं. डे 6 पर्चेस अँड सेल्स एंट्रीज GST सह. पर्चेस एंट्री विथ GST, सेल्स एंट्री विथ GST, CGST प्लस SGST, IGST, इनपुट व्हर्सेस आउटपुट GST. Q1 जर्नल एंट्री करताना मिस्टेक का होते? डेबिट क्रेडिट रूल क्लिअर नाही. अकाउंट टाईप ओळखण्यात गोंधळ. सोल्युशन पहिले अकाउंट टाईप मग एंट्री. Q2 CGST SGST कधी वापरायचं? सेम स्टेट ट्रान्झॅक्शन CGST प्लस SGST, अदर स्टेट IGST. Q3 लेजर बॅलन्स मॅच का होत नाही? वन साइडेड एंट्री, रॉंग ओपनिंग बॅलन्स, रॉंग ग्रुप सिलेक्शन. Q4 बिगिनरने टॅली प्रॅक्टिस कशी करावी? डेली 5-10 एंट्रीज, सेम ट्रान्झॅक्शन 2-3 टाइम्स. मिस्टेक स्वतः दुरुस्त करा. मित्रांनो, अकाउंटिंग घाबरण्याचा विषय नाही, तो प्रॅक्टिसचा विषय आहे. पुढील आठवड्यात आपण पाहणार आहोत ट्रायल बॅलन्स, GST रिटर्न्स, बेसिक्स, रिअल बिझनेस प्रॅक्टिकल एंट्रीज. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा क्वेश्चन नक्की टाका.